एक लहान मूल जे जन्माला यायच्या अगोदर त्याचा मृत्यू पाठलाग करतो, की अगोदरच ठरलं की बाबा तो जन्माला आला की त्याला मारणारच आहे. म्हणजे मी आतापर्यंत इतका अपयशी माणूस जन्मापासून नाही बघितलेला की ज्याचा जन्म कुठं होतोय, तुरुंगात होतोय. कृष्ण अपयश आहे. जगात सगळ्यात जास्त काही वाचलं गेलं असेल किंवा लिहिलं गेलं असेल तर ती राधाकृष्ण. म्हणजे अनेक कथा प्रसिद्ध आहेत. आपण आपापल्याला जशी दिसेल तशी कथा लिहित राहतो, वाचत राहतो. राधाकृष्ण एक काय नातं होतं आणि कशी सुरुवात झाली होती? मग त्या काळात कृष्ण 17 वेळा युद्ध सोडून पळून गेला. बर. त्याला आपण रणछोड दास हे त्याचं नाव पडलंय पुढे. पण ते पळून जाण्यापाठीमागे काय कारण असतील त्या काळातली, कृष्णानं त्या काळात कारणासाठी का पळून गेला असेल, की राधाकृष्णाला शोधत्या आणि राधा अशी म्हणते की ना द्वारका में मिले बिराजे, ना बिरज की गलियों में भी नहीं हो, तुम्हें ये जग ढूंढता है काना, मगर उसे ये खबर नहीं है, बस मेरा ही एक भाग्य है काना, अगर कहीं हो तो तुम बस यही. हॅलो, नमस्कार. द थॉट सर्कलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रवी भिसे. एकदा काय झालं, द्रौपदी आणि श्रीकृष्णाची भेट झाली आणि श्रीकृष्ण म्हणाला, श्रीकृष्ण बऱ्याच काही गोष्टी सांगत होता, तत्वज्ञान सांगत होता आणि द्रौपदीला 1-2 वेळा त्यानं विचारलं की मी जे सांगतोय ते तुला समजतंय का, कळतंय का? यावर द्रौपदी हसली आणि म्हणाली, कृष्णा, अनेक श्वास गेले तरी तुझं बोलणं समजणार नाही आणि अनेक जन्म गेले तरी तू मात्र उमजणार नाहीस. कृष्ण इतका खोल आहे. कृष्ण वयाच्या अनेक टप्प्यामध्ये अनेकांना भेटत असतो, पण हे भेटणं वेगळ्या प्रकारचं आहे. कारण ज्यांना कृष्ण भेटतो त्यांचे श्वास सहज होतात असं म्हटलं जातं. कारण कृष्ण आपल्या संस्कृतीचं, आपल्या संस्काराचं मोठं देणं आहे. खऱ्या अर्थानं कृष्ण हा समजला किंवा कृष्ण उमजला याचा दावा जरी करता येत नसेल तरी कृष्ण समजल्यानं आमच्या आयुष्यात जे परिवर्तन होतं, आमच्या आयुष्यात जे परिवर्तन होतं त्याला एक वेगळा संत लय निर्माण होते, एक ठेहराव निर्माण होतो. मी आज कृष्णाबद्दल यासाठी बोलतोय की माझ्यासोबत आहेत नितीन पवार सर, जे कृष्ण अभ्यासक आहेत, कृष्णाच्या चरित्रावर अभ्यास केला आहे. आज मी त्यांच्याशी थेट गप्पा मारणार आहे की हा कृष्ण भेटतो म्हणजे काय, हा कृष्ण सखा सगळ्यांचाच आहे, आमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे, पण हा जर भेटल्यानंतर नेमका फरक काय पडतो, या सगळ्या सविस्तर चर्चा होणार. माझ्यासोबत आहेत नितीन पवार सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. कसे आहात सर? छान. खरं तर कृष्ण जसं म्हणलं की आमच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे, त्याला आपण वजा नाहीच करू शकत. कृष्ण प्रत्येकाची, जसं म्हणलं जातं की कृष्णाची अनेक बाजू आहेत. ज्या बाजूनं आपण त्याला बघावं, ज्या दिशेनं बघावं तसा कृष्ण दिसतो. बरोबर. काहींना तो प्रेमवीर वाटतो, काहींना पवित्र नवरा वाटतो, काहींना राजा वाटतो, काहींना परमात्मा, ईश्वर, देव वाटतो. तुमच्या आयुष्यात कृष्ण कधी उमजला म्हणण्यापेक्षा कृष्ण कधी समजून घ्यायची सुरुवात झाली? आता कसं आहे माहिती आहे का, आपण जिथून येतो, ज्या वातावरणातून येतो, म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या खेडेगावातून आपण येतो, कृष्णाची आपली पहिली ओळख तिथं कुठं होती तर कृष्ण जन्माष्टमीला, की तिथं वेगवेगळा उत्सव चालू असतो. संध्याकाळी रात्री 12 वाजता कृष्णाला पाळण्यात घालतात, भजन कीर्तन चालू असतं. दुसऱ्या दिवशी आपण दहीहंडीचा उत्सव करतो. मग ते लहानपणापासून एक आकर्षण निर्माण होतं की कृष्णाबद्दल एवढं आकर्षण का. म्हणजे आजच्या काळात सुद्धा सगळीकडे हा उत्सव साजराच होतो. आता तर मोठ्या मोठ्या दहीहंड्या होतात. मग त्यातनं कृष्णाबद्दल एक जागरूकता निर्माण होती की नक्की कृष्ण काय होता. मग आपण त्या बालवयात काय करतो, छोटी छोटी पुस्तक वाचायला सुरुवात करतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चित्र असतात. बाबा कृष्ण कालेच्या डोक्यावर नाचतोय, ते त्याला टोपलीतनं घेऊन निघालं, ते यमुनेला मोठं असं पाणी आलंय. मग ते कृष्ण आपण बघत राहतो की काहीतरी वेगळं आहे त्याच्यामध्ये. मग जसं जसं आपण पुढे होत जातो, म्हणजे आयुष्याच्या लहानपणापासून मोठं होत जातो, तेव्हा कृष्ण आणि राधा यांचा संबंध आपल्याला कळत जातो. मग वेगवेगळ्या गवळणी, भजनातनं, कीर्तनातनं मग ते राधा आणि कृष्ण यांचं संबंध आपल्या समोर येतात. मग त्याच्या पुढे ज्यावेळी आपण कृष्णाला अजून जागरूकतेनं बघायला जातो तेव्हा आपल्याला कळतं की महाभारतातलं जे युद्ध आहे किंवा युद्धाचं जे सगळा आपण म्हणतो बुद्धिबळाचा पट मांडलाय, त्याच्या पाठीमागे फक्त एकच माणूस आहे. म्हणजे इकडनं पण तोच खेळतोय आणि तिकडनं पण तोच खेळतोय. हे ज्यावेळी आपल्याला कळत जातं आणि नंतर आपण कृष्ण चरित्रात जातो हळूहळू की नक्की कृष्ण कसा आहे. मग ज्यावेळी कृष्णाला समजून घेणं एवढं सोपं नाहीच, कारण आपण ज्या नजरेनं कृष्णाकडे बघीन त्या प्रत्येक नजरेनं कृष्ण आपल्याला दिसत राहतो. म्हणजे समजा जर एखादा 14 वर्षाचं 15 वर्षाचं पोरगा आणि त्यानं बघितलं की राधा आणि कृष्ण यांचं प्रेम आहे असं ते अलौकिक मानलं गेलंय, पण 14 वर्षाच्या मुलाला ते त्या नजरेनं बघणार आहे. एखादा समजा निराश झालाय
हताश झालाय, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींचा पराभव त्याला आता पचवणं शक्य नाही, लढणं पण शक्य नाही. तो गीतेतला कृष्ण बघितला की त्याला उभा राहील की आपण लढायला पाहिजे. पण मी जे कृष्णाकडे बघतो म्हणजे हताश झालेल्या निराश झालेल्या माणसांसाठी, आता माझ्यासाठी तर कृष्ण असं आहे की जीवनाच्या ज्या ज्या टप्प्यावर मी हताश आणि निराश झालो त्या त्या टप्प्यावर मला कृष्णचरित्रानं वाचवलंय. मी विचारच करताना असा विचार करतो की एक लहान मूल जे जन्माला यायच्या अगोदर त्याचा मृत्यू पाठलाग करतो, की अगोदरच ठरलंय की तो जन्माला आला की त्याला मारणारच आहे. बरं जन्म तरी कुठं होतोय त्याचा? तुरुंगात. म्हणजे मी आतापर्यंत इतका अपयशी माणूस जन्मापासून नाही बघितलेला की ज्याचा जन्म कुठं होतोय? तुरुंगात होतोय. कृष्ण अपयश आहे म्हणजे ज्याची सुरुवात आयुष्याच्या अपयशाची सुरुवात, जिथून आपल्याला हे माहित नाही ना, आपण जन्म आल्यानंतर आपल्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. बघा ना, आपली निर्मिती होत असताना, आपला जन्म होत असताना आजूबाजूचं सगळं निर्माण करूनच ठेवलेलं असतात. आपल्याला भाऊ निर्माण करून ठेवले असतात, आई वडील निर्माण करून ठेवले असतात, नातेवाईक निर्माण करून ठेवले असतात आणि ती सगळी आपल्या अवतीभोवती असतात. पण कृष्णाच्या अवतीभोवती जन्मानंतर त्याचं सक्क कोण आहे? नाही, तर कोणच नाही. जन्म त्याचा तुरुंगात झाला, तिथून त्याला नंदाच्या घरी शिफ्ट करण्यात आलं. मग ते पण अशा ठिकाणी की कृष्णाचे वडील हे एक मंत्री आहेत कंसाच्या दरबारातलं, त्यांची वरचं असं मोठं म्हणजे पोच आहे त्यांची. तिथून डायरेक्ट तुम्हाला जायला लागते एका अशा घरी की जिथं तुम्हाला गाई गुरं सांभाळायच्या आहेत. म्हणजे इथून आयुष्याची सुरुवात झाल्या एकदम शेवटच्या टोकातनं. आणि बरं तिथं तरी तुम्ही सुखी आहे का नाही, तर तिथं तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मृत्यू तुमचा पाठलागच करतोय. कधी पुतना तुम्हाला मारायला येत्या, कधी चानूर तुम्हाला मारायला येतोय, पण तुम्हाला मारायला तर येणारच आहे. तिथं तुम्ही ज्यावेळी 11, 12, 13 वर्षापर्यंत तिथं राहताय, त्यानंतर तुमच्या आयुष्यात राधा येत्या. मग राधेचा आणि कृष्णाचं जे संबंध आहे ते पुढे मग त्याच्यावर अनेक कवींनी लिहिलं, अनेक कथाकारांनी लिहिलं. आता तर राधा कृष्ण हा मोठा एक अध्याय झालाय. टीव्ही आणि मालिकांनी तर ते अजून वरच्या टप्प्यावर लिहिलंय. तिथून पुढचा ज्यावेळी कृष्ण आपण बघतो की बाबा कंसाला त्यानं मारलंय. बरं कंसाला मारल्यानंतर कृष्णाला सहज होतं की जिथं आपण ज्या माणसाला मारलाय तिथलं राज्य तर आपल्याला मिळालं असतं, आपण 100% तिथला राजा झाला असतो. परंतु कंसानं त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकलेलं, त्या तुरुंगातल्या वडिलांना परत बाहेर काढून पुन्हा त्यांनाच राजा बनवून त्यांच्या हाती राज्य सोपवणं आणि आपण आपल्या पुढच्या कार्याला निघून जाणं. म्हणजे एखादं राज्य मिळवलं. कृष्ण काय राजा होण्यासाठी आला नव्हता हे कृष्णाला नक्की माहित होतं, म्हणून त्यानं तिथली ती जागा आपल्यावर घेतली नाही. बरं त्याला हे पण कळलं की आपण कंसाला मारलं की त्यानंतर जरासंध आपला 100% पाठलाग करणार आहे, कारण कंसाचे सासरे जरासंध आणि त्यावेळेचे मगधचे सगळ्यात मोठे, म्हणजे मगध हे त्यावेळेचं सगळ्यात मोठं राज्य. मग त्याचा सगळ्यात मोठ्या राजाचं आपण शत्रुत्व पत्करलंय, म्हणजे आपल्या पाठीमागं किती सैन्य येणार आहे. मग त्या काळात कृष्ण 17 वेळा युद्ध सोडून पळून गेलाय. बरं, त्याला आपण रणछोड दास हे त्याचं नाव पडलंय पुढं. पण ते पळून जाण्यापाठीमागं काय कारण असतील त्या काळातली, कृष्णानं त्या त्या काळात कारणासाठी का पळून गेला असेल. मग जरासंधाचा त्रास संपूर्ण मथुरावासियांना होऊ नये म्हणून कृष्णानं थेट तिथून, म्हणजे असं म्हणा की युपी मधून थेट गुजरातचा किनारा गाठला आणि तिथे जाऊन द्वारकेची निर्मिती केली. मग एवढा सगळा आछाड प्रवास करत असताना वेगवेगळ्या टप्प्यावर जेव्हा वेगवेगळी माणसं त्याला बोलतात, कधी त्याला गवळी म्हणलंय, कधी त्याला काळ्या म्हणलाय, कधी त्याला चेटक्या म्हणलंय, तुमचा सतत सतत अपमान होत असतो. आणि तरी सुद्धा तुम्ही स्थिर असता जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत. तुमच्या जन्माच्या वेळी अन्याय झालाय तरी तुम्ही स्थिर आहे, तुम्हाला 17 वेळा युद्धातनं पळून जावं लागतंय तरी तुम्ही स्थिर आहे. तुम्ही प्रत्येक अपयश असंच स्वीकारले आणि त्याला एकदम नव्या धैर्यानं सामोरं गेलाय. पण कृष्ण मधल्या काळात बघितलं आपण, जसा आत्ताचा विषय चाललाय, सुरुवातीचा काळ चांगला होता, म्हणजे लढीवाळाचा होता, प्रेमाचा होताच की. म्हणजे सुरुवातीच्या काही गोष्टी पण आपण ऐकतो, करंगळीनं अख्खा पर्वत उचलला, तर ते काय रूपक आहेत. म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, कृष्णाकडे 2 अर्थानं आपण बघतो, एक दैवी अर्थानं आणि दुसरं मी स्वतः त्याच्याकडे मानवी अर्थानं बघतो. आता दैवी अर्थानं बघायचं म्हणलं तर कृष्णाच्या प्रत्येक लीलेला मग आपण देवाच्या रूपात बघतो. म्हणजे समजा कृष्ण लोणी चरतोय तरी देवाच्या रूपात, कृष्ण गोपाळकाला करतोय तरी देवाच्या रूपात, आणि गोवर्धन सारखा पर्वत उचलतोय तरी देवाच्या रूपात. मग एकदा आपण देवाच्या दृष्टिकोनातून बघलं तर देवाला एका करंगळीनं पर्वत उचलायला काय अवघड नाही. परंतु ज्यावेळी आपण अशा अर्थानं बघू की सर्व सत्ताधीश ज्यावेळी तुमच्यावर अन्याय करत असतात आणि ज्यावेळी त्या अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करायसाठी कोणतरी उभा राहतो, तो उभा राहतो, त्या उभा राहणाऱ्याचं काम फक्त असतं की लोकांना मार्गदर्शन करून त्यासाठी तयार करणं, पुढाकार घेणं. ज्यावेळी कृष्ण तो पुढाकार घेतो की आपण इंद्राची पूजा करायच्या ऐवजी गोवर्धनाची पूजा करूया, कारण आपली गाय गुरं पर्वतावर जातात. आणि त्यावेळी इंद्राला राग येतो आणि इंद्र समजा पाऊस वाढत असेल, आणखीन इंद्राकडनं काय आक्रमण होत असेल,
परंतु कृष्ण ज्यावेळी सगळ्यांना तयार करतो आणि सगळे मिळून त्या लढाईत हातभार लावतात. हम्म. म्हणजे मी म्हणतोय की कृष्णानं फक्त पर्वत उचलायला फक्त असा प्रयत्न केला असेल, जेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी मिळून तो प्रयत्न आणखीन जोरात केला असेल त्यावेळी तो पर्वत उचलणं काय अशक्य नव्हतं, कारण ती सामूहिक जबाबदारी आहे. कृष्णाची भूमिका हीच होती की सर्व समाजाला तिथं जोडणं, प्रत्येक युद्धात समाज सोबत राहायला पाहिजे. किंवा आता गोपाळकाल्याचा आपण विषय करतो की कृष्णावर येते की दहीहंडी वगैरे वगैरे, पण मी असा विचार करतो की कृष्ण त्या काळच्या नंदाच्या घरी राहत होता आणि नंद हा गोकुळातला सगळ्यात मोठा, की त्याच्याकडे बाबा 1000-2000 गायी असतील, दही दूध लोणी त्याच्याकडे असं, म्हणजे आणि ते सगळं मथुरेला विकतच जात होतं. पण मी असा विचार करतो की ज्याच्याकडे एखादी दुसरी गाय असेल आणि ती सगळी मिळून जेव्हा एकत्र गायी चरायला जात असतील आणि प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार जो तो आपल्यासोबत जेवण घेऊन येत असेल, आणि असं नाही की तिथं की प्रत्येक जण समान दर्जाचा असेल, म्हणजे काय कोण पाटील असेल, कोण अजून खालच्या दर्जाचा असेल, परंतु त्या सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांचं जेवण ज्यावेळी आपण एकत्र घेतो ते एकमेकात मिसळतो आणि त्याचा काला करतो, त्यावेळी कुणाला कळणार आहे की ते कुणाचं जेवण. म्हणजे समाजातला जो भेदभाव आहे तो भेदभाव सुद्धा लहान मुलांच्यातनं तर पहिल्यांदा मिटवण्याचं काम कृष्णानं केलंय. त्याच्याकडे सायंटिफिक दृष्टीने बघितलं तर मी असं बघतो की समजा जास्त वरच्या घरातला आहे तर माझं खाणं पिणं हे विटॅमिन्सचं असतं, बरोबर, परंतु सर्वसामान्यांच्या घरात ते विटॅमिनची तेवढी जागरूकता नाही. पण कृष्ण जेव्हा सगळे एकत्र करून सगळ्यांना वाटतोय त्यावेळी ते वैज्ञानिक दृष्ट्या पण कृष्ण तिथं पोहोचतोय आपल्यापर्यंत. ओके, हे सुरुवातीच झालं, बालपण झालं, पण याचा असा पण आपल्या समोर प्रचार प्रसार आहे की कृष्ण दही चोरायचा. आता इतक्या सगळ्या गायी होत्याच घरी स्वतःच, तर बाहेरच्या घरी जाऊन किंवा स्वतःच्या घरात तरी दही चोरणं वगैरे ही पण एक लीला होती किंवा हे पण काही एक रूपक होतं. हो, ह्याला आपण लीलाच म्हणायला पाहिजे. पण ते लीला म्हणत असताना विषय काय येतो की त्याच्या पाठीमागचा एक तर्क देताना फार मोठे अभ्यासक आहेत त्यांनी हा तर्क दिलाय की समजा की एखादं उत्पादन तुमच्या हितं होते तर त्या उत्पादनाचा सगळ्यात चांगला भाग कुणाला मिळाला पाहिजे, तर तिथल्या स्थानिक लोकांना. परंतु ते सगळं जर मथुरेला जाते, कंसाकडे जाते आणि स्थानिक लोकांना त्यातलं काहीच मिळणं झालंय, तर मग स्थानिक लोकांच्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी कुणीतरी तिथं पुढाकार घेतला पाहिजे. ते काम कृष्णानं केलं. किंवा दही दूध लोणी कृष्ण चोरायचा, खरं तर त्याला चोरायची काही गरज नव्हती, पण मी त्याला जसं म्हणतो की तो काळ कृष्णानं भारी जगलाय. म्हणजे कृष्णाचं अख्खं जीवनसार जर तुम्हाला एका वाक्यात सांगायचं ना, जीवनाच्या ज्या टप्प्यावर आहे तिथं भरभरून झाला. कृष्ण बालक झाला, बालकाचं आयुष्य त्यानं भरभरून जगलं. त्यानं गाय गुरं वळली, ते भरभरून जगला. राधेचा त्याचा संबंध आला त्या काळात तो भरभरून जगला. आणि एकदा ते सगळं सोडून जावं लागलं तर त्याचं दुःख नाही त्याला झालं जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर. म्हणजे हे तर मी थेट आपल्याशी रिलेट करतो की वयाच्या 14व्या-15व्या वर्षी, 11-12व्या वर्षी जेव्हा आपण 10वीला असतो, 9वीला असतो आणि जीवनाबद्दल एक सुप्त आकर्षण असतं आणि ते नॅचरल आहे आपल्या सगळ्यात. आणि मग ते आकर्षण ज्यावेळी आपल्याला निर्माण होतं ते प्रचंड मोठं आकर्षण असतं. त्याला आपण प्रेम म्हणू, आकर्षण म्हणू, काही म्हणू. पण जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर जो आपल्या हे लक्षात येतं की तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायसाठी हे सगळं सोडून कुठेतरी पुढे निघून जायचं आहे. आता माझा विचार करा, तुमचा विचार करा की आपण आपलं घरदार सोडून, गाव सोडून शहरात शिफ्ट झालो. घरदार हे आपलं गोकुळ आहे, तिथं सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत होत्या. तिथं एखादी राधा असेल जी जीवनाच्या पहिल्या टप्प्यावर आपल्याला आवडली असेल, पण जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर जाताना तुम्हाला राधेला आणि गोकुळाला मागं सोडायचंय आणि ते न दुःख करता सोडायचंय. राधा एक वेगळंच पात्र आहे खरं तर. राधा आयुष्यात आली त्यानंतर, म्हणजे आता कृष्ण जास्त प्रसिद्ध कशामुळे असेल तर राधा कृष्ण प्रेम म्हणूनच, प्रेम म्हणून स्वीकारलाय मी. देवत्व म्हणून तितकं अजून तशा अर्थानं स्वीकारला नाही किंवा राजा म्हणून पण स्वीकारला नाही. ती पण एक त्याची वेगळी बाजू होती. कृष्ण कधी हताश झाले असतील का या सगळ्या ह्याच्यातनं की बाबा आई असा जन्म झालाय, बाप नाही सोबत, आई नाही सोबत, आपण मावशीच्या घरी राहतोय, मावशीना आई सारखंच सांभाळलं, पण याचं कधी दुःख झालं असं काही असेल का, एक मानसिक विचार करता? नाही, जर आपण एक माणूस म्हणून बघितलं कृष्णाकडे किंवा आपण देव म्हणून पण बघू, त्याचा काही विषय नाही. पण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक माणसाला, कृष्ण असू, तुम्ही असू, नाही तर मी असू, निराशा येणारच आहे. पण वपू काळे जसं म्हणतात की समस्येच्या स्वरूपानुसार आकार धारण करणं ह्याला कृष्ण म्हणायचं. मी ज्या ज्या टप्प्यावर ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या, कृष्णाने एकदा ती परीक्षा पण घेतल्या. ज्यावेळी काल्यामर्दन आपण ज्याला म्हणतो की त्या काल्या नावाच्या नागाला तो ढोह सोडायला लावला कृष्णानं. तो कृष्णाने त्या सगळ्यांची परीक्षा घेतल्या, जीवनातल्या सगळ्या नात्यांची कृष्णाने परीक्षा घेतल्या आणि अंतिमता त्याला हे कळलंय की जीवनातलं कुठलंच नातं हे शेवटपर्यंत तुमच्या सोबत नसतं. ज्यावेळी
ते चेंडू लगोरी खेळत होते, तो बॉल त्या डोहात पडला चेंडू, आणि ज्यावेळी कृष्णानं त्या डोहात उडी मारली तर ती बातमी वाऱ्यासारखी गोळात पसरली की कृष्ण बुडला, आणि त्या डोहात तर नागच आहे, तिथं जायचं कोणाचं धाडसच नाही. आणि मग सगळीकडे बातमी आली, सगळं गोकुळ आलंय त्या डोहाच्या तिथं, गोळा झाल्यात. त्याची कृष्णाची आई रडत्या, वडील रडत्यात, सगळी रडत्यात. काही जण तर आता मी डोहात उडी मारतो म्हणून म्हणतात. मग काही त्यांना धरलंय, पण तशी उडी नाही कोणी मारली. कृष्ण त्या टप्प्यावर खालीच थांबला तोपर्यंत, जोपर्यंत ते बघतोय की 100% इतकं समर्पित कोण आहे की बाबा जे आपल्यासाठी उडी मारणार, पण नाहीच कोणी मारले. कृष्ण स्वतःहून नंतर त्या कालियाला तिथून घालून कृष्ण वरती आला. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कृष्णाला हे कळलंय की जीवनात तुमच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत कोण राहणार नाही, शेवट तर तुम्ही एकटेच असणार. ज्या क्षणी त्याला याची जाणीव झाली त्यानंतर मात्र जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यानं पुढचा क्षण, जो ज्या क्षण आहे तोच आनंदात जगलाय त्याने. हे रूपक म्हणून असं बघता येईल, ते डोह आणि तो नाग आहे तो एक संकट आहे, डोह म्हणजे आयुष्य आहे, आणि आपल्याला एकट्याला लढायचंय. आजूबाजूची बाकी सगळी आजूबाजूला येणार आहेत, बघणार आहेत, निघून जाणार आहेत, ते मदतीला येणार आहेत. म्हणजे आपला संघर्ष आपण स्वतः लढायचा. मग अशी सांगितलं की कृष्ण समजून घ्यायचं असेल, उमजून घ्यायचं असेल तर कृष्णच व्हावं लागेल, त्याच्या पलीकडे जाता येणार नाही. हे इतकं दिव्य का उभं राहिलं? म्हणजे समाजासाठी, मग अशी म्हटलं की समाजासाठी फार महत्वाची आपला घटक आहे तो, त्याला बाजूला करता येत नाही. आपल्या संस्काराचं, आपल्या संस्कृतीचं देणं आहे ते. पण आज आता वर्तमानात जगत असताना आत्ताच्या आयुष्याला किती लागू पडतो तो कृष्ण कथा आणि सगळ्या गोष्टीच त्या आत्ताच्या आयुष्याला किती लागू पडतात? आता काय झालंय, कृष्णाला आपण 2 टप्प्यावर बघायला सुरुवात केल्या, आणि शक्यतो सगळ्यात जास्त आपण जो कृष्ण बघितला नाही तो अध्यात्माच्या स्वरूपात. कृष्णाचा संघर्ष आपल्या पुढे येत का नाही माहिती आहे का? त्याला आपण एकदम सिंपल संघर्ष का मानतो, तर आपण गृहीतच धरले की तो देव आहे, मग त्याला काहीच अशक्य नाही. पण जर आपण एक माणूस म्हणून कृष्णाकडे बघितलं तर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कळलं की प्रत्येक जागेवर कृष्णाला गृहीत धरलं गेलं. म्हणजे समजा तो कसा जगणार आहे गृहीत धरलं गेले, राधा त्याच्या आयुष्यातून जाणार आहे गृहीत धरलं गेले, तिथून तो द्वारकेला गेला तिथं आपण त्याला गृहीत धरलं गेलं, तिथून त्यानं महाभारताचं युद्ध केलं, संपूर्ण युद्ध झालं महाभारताचं, पण त्याचा शाप मिळाला कोणाला? कृष्णाला मिळाला. बरं, नुसता गांधारीनं कृष्णाला जबाबदार नाही धरलं तर पांडवांनी पण कृष्णाला जबाबदार धरलं. पुढे मी सांगेनच तुम्हाला ते कसं धरलं ते. मग जीवनाच्या टप्प्यावर एवढं सगळं करून सगळं श्रेय किंवा सगळं त्या युद्धाचं सगळं ब्लेम कुणावर आलं? कृष्णावरच आलं. कृष्णानं राधेवर प्रेम केलं, आपण असं म्हणू, राधा नाही त्याला मिळाली. कृष्णानं रुक्मिणीबरोबर लग्न केलं, 8 स्त्रियांबरोबर त्याचा विवाह झाला, त्याच्या यादव कुळाचा नाश शेवटी त्याच्याच हातून झाला. म्हणजे एवढं सगळं ज्यावेळी तुम्ही उभं करता आणि पुन्हा ते सगळं नष्ट करायची जबाबदारी पण तुमच्यावरच येते. मग जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कृष्ण निराशच आहे, पण त्याची स्वतःची निराशा नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला हे कळलंय की आपलं देणं हे काही आत्ताचा क्षण नाही, आपण जे जगतोय ते येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श म्हणून जगतोय. आपल्याकडे बघून येणाऱ्या पिढ्यांनी त्या निराशेतून बाहेर पडायचं आहे. आता तुमच्या माझ्या जीवनात ज्यावेळी संकट येतात तेव्हा आपण निराश होतो, काही जण हताश होतात. ते वेगवेगळी संकट असतील, काहीकांचं आर्थिक असतील, काहींची मानसिक असतील, काहीकांचं नात्यामधलं एखादं संकट असेल, कारण एखादं नातं खराब असलं तर माणसाचं आयुष्य पूर्ण कोलॅप्स होतं. पण कृष्णानं त्या टप्प्यावर हे आपल्याला सांगितलंय की जीवनात जर तुम्ही निराश आणि हताश असाल तर फक्त माझं बोट पकडा. जसा अर्जुन युद्धभूमीवर निराश होऊन बसला, कृष्ण त्याचा सारथी झाला. तुमच्या जीवनात फक्त कृष्ण एकदा तुम्हाला चारित्र्य कळलं ना तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचं बोट तो पकडणार आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्यातनं पार पाडणार आहे. फक्त तुम्ही ते बोट पकडण्या एवढं सक्षम झाला पाहिजे. आणि ते तुम्हाला कळणार कधी? ज्यावेळी तुम्हाला कळेल की मी कितीही धडपड केली तरी जे घडणार आहे ते घडणारच आहे, मला फक्त त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता एखादी गाडी मी घेतली, नवीनच घेतली, आजच घेतल्या, आणि समजा रस्त्यानं चालवायला गेलो माझ्या त्या गाडी कोणाच्या तरी याला धडकली, मला आतनं प्रचंड निराशा होईल. कारण आपल्या एखाद्या नवीन वस्तूला, नवीन गाडीला कुणी असं जरी क्रॅच जरी ओरखडा जरी काढला तरी आपल्याला आतनं लय त्रास होतो. पण आपल्याला हे कधीच कळलेलं नाही की लहानपणी ज्यावेळी आपण लहान असतो घरातली जेव्हा आपल्याला खेळण्याची गाडी आणून देतात ती आपल्याकडनं तुटते मूर्ती, नंतर सायकल आणून देतात, ते सायकलचं आपल्याकडनं हे होतं, नंतर आपण मोटरसायकल घेतो, नंतर परिस्थितीनुसार आपण 4 व्हीलर घेईन, आणि त्याच्यावर पण ह्या वस्तू ह्या आपल्यासाठी आहेत, आपण वस्तूंसाठी नाही. मग वस्तूंसाठी आपण रडत असतो, कदाचित लहानपणी आपण ओरडून रडलो असेल, आता ते दुःख आपण आज पचवायला शिकलोय पण निराशात राहिलो असेल, मग त्या निराशा वस्तूंसाठी कशाला पाहिजेत? अंतिम सत्य तर हेच आहे ना की आपल्याला आपण आहे आणि आपण नीट आहे तर ह्या जगातल्या सगळ्या वस्तू आहेत. कृष्णाने हे शिकवलं आपल्याला की जीवनाचं अंतिम सत्य हेच आहे की तुम्ही फक्त स्वतः तिथं महत्वाचं आहे. जगात बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी बनल्यात आहेत, तुम्ही त्या गोष्टींसाठी नाही बनला.
बरोबर. कृष्ण आणि सुदामाची पण गोष्ट येते हा. वयात मधल्या हा. काळातली. हा. तर त्याकडे कसं बघता, मित्र म्हणून, मैत्री म्हणून? हे तर मला ना सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या जीवनाशी रिलेटेड वाटतं. कुणाच्या पण बघा ना, एकदम लहान आपण एकत्र असतो, बालपणी बरीच मित्र असतात आपली, आपण एकत्र कॉलेज करतो, एकत्र शाळा शिकतो आणि आपली स्वप्न एकत्र आपण वाटलेली असतात. त्या काळात माझं स्वप्न तुम्हाला माहित असतं, तुमचं स्वप्न मला माहित असतं आणि काळाच्या ओघात प्रत्येक जण आपापल्या वाट्याला आलेलं कर्म करत असतो. मग कोण वरच्या पोस्टवर जाईल, कोण खालीच राहील, कोण गौंड्याच्या हाताखाली काम करेल, कोण गौंडी होईल, कोण शिक्षक होईल किंवा कोण एखादा वरचा अधिकारी होईल. त्या टप्प्यावर तुमचा प्रत्येक मित्र वेगवेगळ्या ठिकाणी जातो. एखादाच असा राहतो की तो त्याच्या परिस्थितीनं, त्याच्या आर्थिक परिस्थितीनं, कदाचित घरातल्या आलेल्या जबाबदारीमुळं त्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडता येत नाही. आणि मग ज्यावेळी मी माझ्या बाबतीत असा विचार करतो की ज्यावेळी माझ्या अशी एखादी वेळ येते की माझे मित्र लय चांगल्या चांगल्या जागेवर आहेत आणि जेव्हा मला कधीतरी अशी वेळ की त्यांच्याकडे मदत मागायची आहे आणि मी फोन लावतो पण, उचलतो पण, फोन करतो, कसा आहेस असं विचारतो पण मागायचं धाडस होत नाही माझ्याकडे. मग हे प्रत्येकाच्या जीवनात येतंय. प्रत्येकाच्या जीवनात एक असा मित्र आहे की तो आत्ता पण त्या टप्प्यावर आहे जिथं आपण त्याला सोडून आलोय आणि आपण तिथं पोहोचलो की आपण त्याला मदत करू शकतो, पण त्याची जाणीव आपल्याला पण नाही आणि त्या मित्राचं धाडस नाही आपल्याकडे मागायचं. मग कृष्ण आणि सुदामाची मैत्री ज्यावेळी मी ह्या टप्प्यातनं बघतो की एक प्रचंड गरीब माणूस आणि एक प्रचंड मोठा राजा, पण ते मैत्रीत साम्य आहे त्यांच्या. कारण जसं ही मैत्री कुणी अनुभवलं मला माहित नाही, पण मी अनुभवतो. बघा, आपला एक असा कॉलेजला असताना ग्रुप असतो, कदाचित आता आपला कॉल पण होत नसेल कुणाकुणाचा, पण ज्यावेळी वर्षात एकदा आपण कधी समोर भेटतो ना, असं वाटतं यार आपण कालच भेटलो होतो. मग कृष्ण आणि सुदामाची मैत्री मी त्या टप्प्यातनं बघतो की ते जरी कित्येक वर्षामध्ये भेटले नसतील आणि त्याला संकोच जरी आला असेल की आपला मित्र राजा, आपण त्याच्याकडे कसं जायचं, पत्नीच्या आग्रह खातर तो आला असेल, पण तो जेव्हा तिथं आला, कृष्ण त्याच्याबरोबर ज्या तऱ्हेनं वागला की मित्रासारखा मित्र म्हणून. कारण तुमच्या जवळच्या माणसांमध्ये तुम्ही तेच असता जे सत्य असतं. बरोबर. तुम्ही तिथं राजा नसता. तुमची आई जर तुमच्या इथं आल्या आणि तुम्ही राजा असं शानपणा करायला लागला तर त्याला काय अर्थ नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांमध्ये तेच पाहिजे जे त्या माणसांना अपेक्षित आहे. कृष्णानं तेच जगलं. म्हणून मी म्हणतो की कृष्ण प्रचंड महान आहे. त्याला कळलं की कुणाशी आपण कसं वागायचं आहे. बरं, सुदामा आपल्याला मागणार नाही हे त्याला 100% माहित होतं की मागणार नाही, म्हणून सुदामा पोचायच्या अगोदर त्यानं सगळी व्यवस्था केली. असं किती मित्र आहेत आजच्या काळात की आपण एखाद्याला फोन केला आणि त्याला असं वाटलं की त्याला कळतं बरं का की हा फोन केलाय म्हणजे याचं काहीतरी काम असणार आहे आणि आपण मुद्दाम आपली पुढची 2-4 कारणं जास्त सांगतो, पण त्या कामाकडे लक्ष देत नाही. मला ते म्हणजे आजच्या जगात की काही जण शेवटचा फोन म्हणून मित्राला करतात आणि त्यानंतर आयुष्यात एखादा चुकीचा निर्णय घेतात. बऱ्याच गोष्टी. मग असं होत असताना मी म्हणतोय कृष्ण खरंच तुमच्या पाठीशी पाहिजे. मग तिथं ज्याच्या वाट्याला कृष्णाची भूमिका येईल ना, समजा एखाद्या निराशेतनं मला फोन केलाय, मग त्यानं मला कृष्ण समजले असं मी मानतो. मग माझ्या वाट्याला कृष्णाची भूमिका आलाय तर मला त्या संकटातनं त्याला बाहेर काढायला पाहिजे. माझी जेवढी ताकद आहे तेवढ्या हिशोबाने. जगात सगळ्यात जास्त काही वाचलं गेलं असेल किंवा लिहिलं गेलं असेल तर ती राधाकृष्ण. अनेक कथा प्रसिद्ध आहेत. आपण आपापल्याला जशी दिसेल तशी कथा लिहित राहतो, वाचत राहतो. राधाकृष्ण एक काय नातं होतं आणि कशी सुरुवात झाली होती? आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की राधाकृष्ण हा एक वेगळा चॅप्टर आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येणारा पण आहे आणि कृष्णाच्या आयुष्यात जर सायंटिफिक दृष्ट्या तुम्ही त्यात बघितलं, म्हणजे आता हे 2 प्रकारची माणसं मानतात बघा. कुठल्या पण गोष्टीकडे आपण जर भावनेनं बघितलं तर ती गोष्ट आपल्याला जास्त श्रेष्ठ वाटते. जर तर्कानं बघायला सुरुवात केली तर तर्कवाल्या माणसांचं असं मत आहे की कृष्णानं 11व्या वर्षी गोकुळ सोडलं आणि मथुरेला गेला. बरोबर. आता राधा कृष्णापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. आता 11 वर्षाच्या मुलाचा ज्यावेळी ती माणसं तर्क करतात त्यावेळी आपण त्यांच्याकडं असं नाहीच बघू शकत किंवा त्यांचं म्हणजे प्रेम संबंध आहेत किंवा असं. हे झालं सायंटिफिक दृष्ट्या तर्काने. पण ज्यावेळी तुम्ही अलौकिक दृष्टीनं बघताय की जीवनात येऊन तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा कुणाबद्दल तरी काहीतरी भावना वाटतात आहे, त्यातनं प्रेम वाटते. मग ते जे प्रेम आहे तुमचं, ज्याला मी पहिलं प्रेम जास्त ना आयुष्यात, मी त्याला अलौकिकच म्हणतो. की तिथं आपण नसतो, पुढची व्यक्ती आणि आपण एकच असतो. ह्याला जी अलौकिकता त्या प्रेमाला प्राप्त होती ना, मी त्या प्रेमाच्या दृष्टीने राधा आणि कृष्णाकडे बघतो. अगदी त्या दृष्टीने. राधेला तर बऱ्याच वेळा असा प्रश्न पडलाय की नक्की काही कवींनी तर त्याच्यावर
हिंदीमध्ये तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये मराठीमध्ये गवळणीच लिहिले आपण, पण हिंदीमध्ये याच्यावर सर्वात जास्त लिहिलं गेलं, प्रचंड लिहिलं गेले. आणि हिंदीमधले जेवढे कथाकार आहेत, जेवढे प्रवचन करायचं, त्यांचा सगळ्यात मोठा प्रवचनाचा जो फ्लो आहे तो राधा कृष्ण हाच आहे, की राधा आणि कृष्णांचं रिलेशन कसं असेल. मग राधेला कधी कधी निराशा येते, की कुमार विश्वास म्हणून एक हिंदी साहित्यात एक मोठे कवी आहेत, की ते एकदा ते प्रसंग पण ते असं सांगतात, की कृष्ण जन्माष्टमी होती आणि मी उपवास धरला होता आणि ते मला उपवास सोडायचा होता. आणि ते सोडायचं असताना मी माझ्या आईला सांगत होतो, की मला असं वाटतं की राधा आणि कृष्णाला त्यांचं प्रेम सफल झालंय असं मला कधीच वाटत नाही, की मला ते नेहमी अपूर्णच प्रेम वाटतं. तर त्यांच्या हसली त्यांच्यावर, की राधा अशी म्हणत्या, असं त्यांना म्हणायचंय, की राधा कृष्णाला शोधत्या आणि राधा अशी म्हणते की ना द्वारका में मिले बिराजे, ना बिरज की गलियों में भी नहीं हो, तुम्हें ये जग ढूंढता है काना, मगर उसे ये खबर नहीं है, बस मेरा ही एक भाग्य है काना, अगर कहीं हो तो तुम बस यही. असं ज्यावेळी ते म्हणत असतील की कृष्णाबद्दल, की मला हे कळलंय की लोक कुठं फिरतात, कृष्णाला शोधायला गोकुळात जातात, वृंदावनात जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, मोठी मोठी ग्रंथ वाचतात, पुस्तकं वाचतात, पण त्या पुस्तकातनं पण वाचल्यानंतर लोकांना असं वाटतं की मला कृष्ण सापडला नाही. सगळ्या जगाला असं वाटतंय की राधा आणि कृष्णाचं प्रेम अपूर्ण आहे, पण मला हे माहित आहे की जोपर्यंत ह्या जगात कृष्णाचं नाव येणार आहे तिथं माझं नाव येणार. बरोबर. हा, मग जगाला मस्त वाटतं की कृष्ण मला मिळाला नाही. मला माहित आहे की कृष्ण मी सोडून कुठेच नाही. तुम्ही कुठेही शोधा त्याला, कुठल्या पण मंदिरात शोधा, एकटा कृष्ण तुम्हाला दिसणारच नाही. तुम्हाला राधा दिसतात त्याच्यासोबत. किंवा राधा स्वतः अशी म्हणते की हो काल गती से परी चिरंतन, अभी यही हो, कभी धरा पर कभी गगन में, कभी कहीं तो कभी कहीं हो, तुम्हारी राधा को हे भान लेकिन सकल चराचर में हो समाये, बस एक मेरा हे भाग्य मोहन जिसमें होकर भी तुम नहीं. हे जे राधेचं दुःख आहे ते ज्या तऱ्हेनं मांडले त्यांनी, त्या तऱ्हेनं राधाकृष्णावर आपण मराठीत तेवढं काही जास्त नाही लिहू शकलो असं मला वाटतं. कदाचित माझ्या वाचण्यात नाहीच लिहू शकलो आपण जास्त. हल्ली जसं म्हटलं की राधा कृष्ण जवळचा विषय. हो. प्रत्येक पहिलं प्रेम झालं की त्याला असं वाटतं की त्या पोराला की मी कृष्ण आहे आणि ती समोरची राधा आहे, आणि हे वाईट नाही. बरोबर. स्वतःला कृष्ण समजणं वाईट नाहीच आहे मुळात. प्रेमात ती तेवढी काय म्हणतो पावित्र्य असेल तर. हल्ली कृष्णाचा अवतार आहे असं भासवणारे पण जास्त आहेत. नाही, तर दोन प्रकारची माणसं आहेत. कसं आहे, ज्यावेळी तुमच्या पुढे प्रश्न म्हणजे उपायच काय नसतो, जीवनातल्या समस्यांनी तुम्ही ग्रासलेला असता, एखादे नातेसंबंध तुमचे खराब झालेले असतात, आर्थिक दृष्ट्याने तुम्ही गोते झालेला असता, त्यावेळी जो माणूस तुम्हाला भेटतो त्या माणसावर तुम्ही डोळं झाकून विश्वास ठेवा. हे त्यावेळी तिथली आपली सदसद विवेकबुद्धी आपली काम नाही करत, की तिथं बाबा आपण नक्की त्या माणसाची परीक्षा घ्यावी. खरंच तो, आणि कधी कधी परीक्षा घेतल्यानंतर सुद्धा काही माणसं फसतात. उदाहरणार्थ समजा की समजा तुमचा एखादी फाईल आहे की जी क्लिअर होईना झाल्या, आणि मी असा माणूस आहे की माझ्याकडे मोठी मोठी माणसं दर्शनाला येतात, त्यातल्या एखाद्याला मी फोन करून सांगितलं की तुमची फाईल क्लिअर होणार आहे, मग तुमचा विश्वास माझ्यावरचा अधिक वाढतोय, तो कमी नाही होत. मग तुम्ही ज्यावेळी स्वतःची विवेकबुद्धी साईडला ठेवता आणि मग एखाद्याच्या मागं लागता, त्यावेळी तुमची 100% फसवणूकच होणार आहे. पण मी त्याला असं म्हणतो की ती शुद्ध भावनिक फसवणूक आहे, शुद्ध भावनिक फसवणूक. कारण एकदम सिंपल उपाय आहे की जर ह्या देवाना आपण सगळं असं मानतो की सगळंच मानतात की हे जगच देवाने निर्माण केलंय, चराचरात ईश्वर आहे, तर त्या ईश्वराला भेटण्यासाठी की त्या ईश्वराला खुश करण्यासाठी तुम्हाला इथलीच कुठली एखादी वस्तू, एखादी व्यक्ती विकत कुणाला द्यायची गरज नाही. ते ज्याला जर त्याला ते हवं आहे तर ते तुमच्या देण्याची ते वाट थोडंच बघणार आहे, तो स्वतःहून ते घेणार आहे त्याला जे पाहिजे ते. आपण काय करतोय की वाट बघतोय की तो देणार आहे म्हणून. त्याच्यामध्ये बघा, आपल्याकडे ही कथा प्रसिद्ध नाही, म्हणजे आता ज्या कथा प्रसिद्ध आहेत त्या कृष्णाच्या चारित्र्या बाबतीत, आता नंतरच्या म्हणजे कलयुगातल्या कथा, द्वापारयुगात कृष्ण झाला, पण आता ज्या कथा प्रसिद्ध आहेत तर त्याच्यामध्ये कृष्णदास म्हणून एक कथा प्रसिद्ध आहे. हिंदीवाल्यांनी त्याला खूपच म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने ती सांगितल्या की कृष्णदास म्हणून एक कृष्णाचा भक्त आहे, आणि तो काय करायचा, फुलांच्या माळा बनवायचा, हार बनवायचा. आणि महाभारतातली कथा त्यांना ऐकली होती कधी काळी की एखादी गोष्ट सतत तुम्ही 12 वर्ष केली की त्या गोष्टीतनं तुम्हाला एक सिद्धी प्राप्त होते, तुमची इच्छा पूर्ण होईल. आपण तप म्हणतो, एखाद्या काळात आपण तपश्चर्या करायची, सलग एखादी गोष्ट 12 वर्ष आपण केली की ती सिद्धी आपल्याला प्राप्त होते.
तर त्यानं काय केलं, कृष्ण मंदिरात जाऊन कृष्णाची भक्ती करताना कृष्णाला सांगितलं की रोज तुला मी एक माळ घालणार आहे, रोज एक हार घालणार आहे, रोज न चुकता. असं मी नित्य नेमानं 12 वर्ष करणार आहे. आणि मी 12 वर्ष केल्यानंतर ज्यावेळी 12 वर्ष पूर्ण होतील त्याचा दुसरा दिवस म्हणजे 13व्या वर्षाचा पहिला दिवस फक्त तू माळ घालायला माझ्या घरी यायचं. आता हे कुठल्या युगात करतोय? हे कलियुगात करतोय की मूर्तीशी चर्चा करून करतोय. नित्य नियम म्हणजे एक दिवस असं चुकला नाही. वादळ असू द्या, वारा असू द्या, काही असू द्या, रोज फुलं गोळा करायची, हार बनवायचा, कृष्ण मंदिरात जायचा आणि देवाला हार घालायचा. हा त्याचा नित्यक्रमच झालाय. आणि रोज सांगायचं बरं का देवाला, आज 12 वर्षातला एक दिवस कमी झाला, आज 1 वर्ष कमी झालं, आज 2 वर्ष कमी झाली, तर आज 8 वर्ष कमी झाली, तर आज शेवटचे 1 वर्ष राहिले, रोज रोज. आणि तो रोज त्याचा नियम कधीच चुकला नाही. भूकंप येऊ द्या, काही हानी व्हायची ती होऊ द्या आणि गावात काही घडू द्या, पण त्यानं तो नियम नाही चुकवला. आणि 12व्या वर्षाचा शेवटचा दिवस होता की आज माळ घालायची आणि आपलं 12 वर्ष पूर्ण झाले. तो मंदिरात आला. मंदिरात कृष्ण म्हणला, देवा झाले बघ आता माझं, मी माझं सगळं पूर्ण केले, आज शेवटची माळ आहे, उद्या जर तुला हार घालायचा असेल तर तुला कुठे यावं लागेल? माझ्या घरी यावं लागेल, माझ्या झोपडीत यावं लागेल. तो हार घातला आणि तो निघून गेला. इकडे त्यानं झोपडीत जाऊन तयारी सुरू केली की आता देव आला तर काय एकटा छंदार नाही, त्याच्याबरोबर राधा असेल, गोकुळ असतील, गोपी असतील आणि त्याचे काही मित्र असतील, ती सगळी येतील. मग आपण जेवणाची तयारी करायला पाहिजे. त्यानं एक वेगवेगळ्या प्रकारचं जेवण तयार करून ठेवलं, फुलं बिलं आणून माळ बनवून ठेवली की आता देव येणार आहे आणि आपण त्याला माळ घालणार आहे. फिक्स त्या डोक्यात तेच झाले सगळं. तो सकाळी वाट बघत थांबला. दुपार व्हायला आली. त्यानं विचार केला की भक्तांची रांग वाढली असेल, देवात वेगवेगळे भक्त असतील आणि मग देवाला काहीतरी अजून दुसऱ्या कुठल्या तरी भक्तानं हाक मारले असेल, तिकडे जावं लागलं असेल. दुपार झाली, संध्याकाळ झाली, आता रात्र व्हायची वेळ आली. म्हणजे एकदम 5-6चा वेळ संध्याकाळची. वैतागलं, चिडला की मी 12 वर्ष उन्हातानातनं सतत तुला माळा घालत आलोय आणि तुला एक दिवस फक्त सांगितलं की माझ्या घरी ये आणि ते तू येऊ शकला नाहीस. जाऊ दे आता, मला हे घर सोडायचं, हे गाव सोडून मी सगळं सोडून निघून गेलो. त्यानं आपलं काय केलं, बनवलेलं जेवण एका ह्याच्यात टाकलं, झोळे अडकवली आणि निघाला. आपण आता हे गाव सोडून जायचं, आपल्याला इथं राहायचं नाही, आता संपला विषय. इथं सगळेच आपल्याला, आपण इतका वर्ष ज्याच्यावर विश्वास ठेवला, विश्वासानं ज्याची सेवा करत राहिलो, तो पण आपल्याला फसवत असेल तर थांबायचं कोणासाठी? त्यानं आपला रस्ता चालायला सुरुवात केला. गावाचा वाटेने निघत 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 गेला. तर रस्त्यातनं एक मोठा गायींचा कळप आला. मोठा कळप म्हणजे एकदा 1000-1500 गायी असा मोठा कळप. गोकुळातनंच निघालेला तो चालत पुढे. प्रचंड मोठा कळप आणि त्या कळपाच्या पाठीमागे आपलं एक 10-12 वर्षाचं पोरग हातात अशी काठी बिटी घेऊन आपलं चाललंय. तर त्यानं आवाज दिला, बाबा कुठे निघालाय? तर तो म्हणला, कुठं नाही, आताच तिथंच पुढे निघालोय. मग ते बाबा 1000-2000 गाय आहेत, त्या जोपर्यंत रस्ता पार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जाताच येणार नाही, मग इथंच थांबायला लागते. तर तो म्हणला, नक्की निघालाय कुठं? तर तो म्हणतो, कुठं नाही, कशाला तुला सांगू, तुला सांगायची काय गरज आहे? बाबा बसत तोपर्यंत, गाय जायचं तोपर्यंत आपण बोलू आणि मग चर्चा करू. त्यांनी तसं सांगितलं, ते आपलं बसलं. म्हणलं, बाबा वाचलंय भारी येतोय, काय आणले तुम्ही? तर ते म्हणला, जेवण आहे. मग जेवण घेऊन कुठं निघालाय, जेवला का तुम्ही? नाही, मी कशाला जेवतोय म्हणला, हे ज्याच्यासाठी आणलेलं आहे तो पण आला नाही, आपलं मी घेऊन निघालोय, मला पण भूक लागलाय, म्हणते मला जेवायला देत आहे. तर ते म्हणलं, ठीक आहे, आता कुणी नाही कुणी तुझ्या तरी मुखात जाते, बाबा खा. तर त्यानं आताच शेण उचललं असतं, शेणानं त्या पोराचा हात सगळं लडबडीत झालं असतं. तर तो म्हणतो, बाबा माझा हात शेणानं भरलं, ते मला स्वतःला खाता येत नाही. तो म्हातारा चिडला, अगोदरच वैतागलेलं. म्हणला, हे तुमच्या गोकुळातल्यांची ना लई नाटक आहेत. हा, तुमचं नित्यनेमानं सेवा करा आणि हे करा आणि तुमची आता जेवण बी तुम्हाला द्या, तुमची नाटकं की माझा हात खराब आहे, मला हातानं चारा म्हणून. खा बाबा खा. आणि ते तिथं बसलं जेवायला, त्याने एक घास खाला, त्याला एक घास चारला. खात 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 आपलं चाललंय चर्चा. हे त्याची कथा त्याला सांगतोय, तो सांगतोय, बाबा मग निघालाय कुठं वगैरे वगैरे, हे सांगितले सगळी स्टोरी. असं तसं जेवून बिवून झालं. आणि मग आता गायींचा कळप निघणार तेवढ्यात तो म्हणतो, बाबा आज मला माळ नाही घालणार तुम्ही? मग तो म्हणतो, जरा ही त्याकडे बघतो. मग त्याला असं आश्चर्य येतं. तर राग त्याचा शांत झालेला नसतो की मी 12 वर्ष तुझी वाट बघितली, इतकं तप हे केलं, तिथं आला नाहीस आणि आज आत्ता इथं आलायस, ते पण मला माहिती आहे तू कशासाठी आलायस, मी निघालोय ना म्हणून फक्त मला समजावं आलं नसतं, तू आला नसतास. तिथं ते बारकं पोरगं रडायला लागलं, बाबा की मी सकाळपासून तुमच्याकडे याचा प्रयत्न करत होतो, वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळं माझ्या पुढे ठेवलं, वेगवेगळ्या प्रकारची साधनं, कुणी पेढे आणले, कुणी काय आणले, कुणी दही आणलं, काय आणलं, पण मी कुणाचंच खाल्लं नाही. मी उपाशी राहिलो आणि शेवटी तुमच्याकडे आलो. म्हणजे ज्याच्याकडे भाव आहे त्याला देव भेटणारच आहे, आणि ज्याच्याकडे नाही तुम्ही त्याच्याकडे कितीही जावा, तो वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला दाखवेल की माझ्याकडे आहे आहे आहे, त्याला दाखवायला लागेल.
हम्म. पण देवाला असं दाखवलेलं आवडत नाही, असं माझं तर मत आहे. जे सरळ आणि स्पष्ट आहे ना तेच देवाला आवडतं. बरोबर आहे. युद्धाच्या प्रसंगाकडे आलं की जसं सुरुवात केली की बदनाम जास्त काय झाला तरी कृष्ण झाला. युद्ध कौरव पांडवांच्या मध्ये झालं, पांडवांच्या हक्कासाठी झालं, पण शेवटी पांडवांनीही दोष कृष्णालाच दिला. तर ती गोष्ट राजधर्ममध्ये पुस्तकात एक कथा येते स्टार्टिंगलाच, की पुस्तकाचा सुरुवातच तिथून होती की महाभारताचं युद्ध संपलं आणि जे सगळे मृत्यू पावलेत, आपल्याकडे एक पद्धत नाही का की बाबा 3ऱ्या दिवशी आपण पाणी पाजतो, 12व्या दिवशी आपण ते करतो. तर ते करायचं चाललं होतं किंवा प्रत्येकाला नदी किनारी ते पाणी द्यायचं चाललं होतं आणि प्रत्येकाचं आपण ज्याला म्हणतो की त्याच्या आत्म्याला शांती मिळेल म्हणून ते करायचं चाललं होतं. प्रत्येकाचं करून झालं. पांडव सगळे करत होते, वयनं 5 पांडव उभे होते, द्रौपदी उभी होती, त्यांची मुलं त्यात गेलीत, सगळ्यांना ते करून झालं, सगळ्यांना केलं. आणि आता तर ते संपणार आहे विधी, तेवढ्यात कुंती कृष्णाला खुणवते की कोणतरी एक जण राहिलंय म्हणून. कृष्णाला कळतं ते कोण राहिलंय म्हणून. कृष्ण सांगतो त्यांना थांबा, अजून एक जण राहिलं. तर युधिष्ठिर त्याला प्रश्न विचारतो की कृष्ण कोण नाही राहिले, सगळे झालेच आता, आपण सगळेच युद्ध संपले. मग त्यावेळी कृष्ण सांगतो त्यांना की बाबा कर्ण राहिलाय, कर्णाला पण द्यायला पाहिजे. आणि मग ते विचारतात कर्ण कसं काय राहिला, आणि मग तो सगळी कथा त्यांना तिथं सांगतो की कर्ण माहित आहे. मग तिथं ती सगळी चिडतात कृष्णावर की आमच्या हातून, अर्जुन चिडतो की आमच्या हातून तू आमच्या भावाचा वध करून घेतलास. हा, आणि ते सगळं ते तिथं कर्णाला देऊन तिथनं सगळे निघून जाताना कृष्ण एकटाच त्या नदी किनारी राहतो. मग ज्यावेळी युद्ध संपलंय, खरं तर ते पांडवांनी जिंकलंय, कृष्ण त्यांच्या बाजून आहे, तर पांडवांच्याकडून पण युद्धाचा दोष कुणावर आला? कृष्णावरच आला. गांधारीने तर त्याला डायरेक्ट शापच दिला किंवा तुझा यादव कुळाचा नाश होईल. म्हणजे एवढं सगळं महाभारताचं युद्ध करून जिंकलं कोण? पांडव. बरं, पांडवांकडनं दोष कुणाला? कृष्णाला. कौरवांकडनं दोष कुणाला? कृष्णाला. मग युद्ध घडवून आणून त्यात स्वतःचा शून्य फायदा असताना सुद्धा ज्या माणसाने जे युद्ध घडवून आणलं त्या युद्धात कृष्णाला असा स्वतःचा काय फायदा होता? कृष्णाचा फायदा या युद्धातनं हाच होता की सर्वश्रेष्ठ सत्ता अशा माणसांच्या हाती गेली पाहिजे की इथून पुढे सर्वसामान्य माणसांचं जीवन नीट चाललं पाहिजे. जर ती कौरवांच्या हातात गेली असती तर ते नीट चाललं नसतं, म्हणून ती पांडवांच्या हातात गेली. कृष्णाच्या ह्या युद्धातनं स्वतःचा असा काही स्वार्थ नव्हता. किंवा जसं कृष्ण नरकासुराचा वध करतो, तर सगळे असं म्हणतात की 16 108 स्त्रिया कृष्णांच्या बायका होत्या वगैरे. असं नरकासूर काय करायचा? त्या राज्यावर हल्ला करायचा आणि त्या राज्यातली एखादी राजकुमारी असो, एखाद्या सरदारची चांगली मुलगी असो, तिला उचलून आणायचं आणि आपल्या बंदिखान्यात ठेवायचं. नरकासूर. जेव्हा कृष्ण नरकासुराचा वध करतो तेव्हा त्या सगळ्या स्त्रियांना मुक्त करतो. त्या सगळ्या स्त्रियांना आपल्या घरी पाठवलं जातं की जावा, तुम्ही तुमच्या राज्यात जावा आणि तिकडे जाऊन खुश राहा. त्या 16 सहस्र 100 स्त्रिया आपापल्या घरी परत जातात आणि त्या घरातली त्यांना घरात घ्यायला तयार नाहीत की इतकी वर्ष तुम्ही तिथं राहिला होता, तुमचं चारित्र्य चांगलं आहे कशावर? समाजाच्या भीतीनं ना राजानं आपली कन्या स्वीकारली, ना सरदारांना कन्या स्वीकारली. ते युद्ध संपल्यानंतर कृष्ण जेव्हा जायला निघाला तेव्हा त्या सगळ्या स्त्रिया परत तिथं आल्या आणि म्हणल्या तर की तू आम्हाला मुक्त केलंस, मोकळं केलंस या चाचत, पण समाज आम्हाला स्वीकारायला तयार नाही. मग समाजानं आम्हाला नाही स्वीकारता आम्ही जाणार आहे कुठं? आमच्याकडे एकच पर्याय, जर घरात नाही स्वीकारलं तर आत्महत्या करेल, किंवा आता बाकीची जी बाहेरची आहेत ती आमच्याकडे ज्या नजरेनं बघणार आहेत ती नजर आम्हाला सहन करता येणं शक्य नाही. मग कृष्ण काय म्हणतो? सेवकांना आज्ञा देतो की एका रात्रीत अख्खं तर तुम्ही काय बनवू शकत नाही, म्हणून एक काळा मणी, ज्याला आपण मंगळसूत्रात एक मणी, ज्याला कृष्णमणी म्हणतो, एका रात्रीत 16,100 काळे मणी वाहून ठेवतो आणि ते प्रत्येक स्त्रीला देतो एक एक, म्हणतो हे गळ्यात बांधा. आणि तुम्हाला जर कुणी विचारलं सांगायचं की हा कृष्णमणी आहे, तुम्हाला कुणी विचारलं तर सांगा की कृष्णाची पत्नी आहे मी. ह्या समाजात माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघायचा, इतर कुणाचं धाडस होणार नाही जर तुम्ही माझं नाव तिथं सांगितलं तर. आणि मग त्यांच्यासाठी द्वारकेला एक नगर वसवले कृष्णानं, आणि त्यांना ज्या सेवकाला, ज्या सरदाराला त्यांच्याशी लग्न करायचं त्यांना त्यांच्याशी लग्न करायला मोकळीक दिल्या. 16 सहस्र. म्हणून मी मगाशी म्हणलो त्याला की कृष्ण जे 15व्या 14व्या वर्षी सगळ्यांना वाटतं की मी कृष्ण आहे, की बाबा मी कृष्ण आहे, हे आहे ते आहे, पण ती जबाबदारी घेणं आणि त्या जबाबदारीनं कृष्ण होणं हे शक्य नाही कोणाला. बरोबर. नाही, गोष्ट तीच आहे. म्हणजे कोणा मुलीला वाटत असेल की यानं कृष्णासारखं वागावं, तर मुळात आपण पण राधा असायला हवं. किंवा कुठल्या मुलाला वाटत असेल की मी माझी जी समोरची तिनं राधेसारखं राहावं, तर स्वतः मुळात कृष्ण असावं. एक पवित्र नातं. ते पवित्र नात्यात पण आहे ना, की एखाद्याला वाटतंय की मी कृष्ण आहे, एखाद्याला वाटतंय की मी राधेसारखे आहे. पण राधा आणि कृष्ण म्हणजे फक्त ते प्रेम नाही ना,
त्या प्रेमानंतरचा विरह आहे, त्या विरहातली जबाबदारी पण आहे. तुम्ही फक्त प्रेम ही जबाबदारी नाही ना तुमची, कारण एकदा तुम्ही नात्यात एखादी गोष्ट स्वीकारली तर त्याच्या टोकाची दुसरी बाजू मग तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे तुम्ही जर प्रेम स्वीकारलं तर कधी ना कधी त्या प्रेमात विरह येणारच आहे. राधेला स्वीकारणं शक्य नव्हतं का? मग कृष्णाने इतकी लग्न केली, राधा एक आली असती तर? मी तुम्हाला काय सांगतोय की राधा आणि कृष्णाचं प्रेम आहे असं जे प्रचंड वरच्या लेवलला आपण मानतो ना, मला स्वतःला असं वैयक्तिक वाटतं. म्हणजे मी म्हणतोय म्हणून ते सत्य आहे असं कोणी स्वीकारावं असं नाही, पण मला असं वाटतं की अलौकिक मैत्रीची व्याख्या मी करतो त्यात, स्त्री पुरुषांच्या अलौकिक मैत्रीची, की ज्याच्यामध्ये परस्पर आकर्षण नाही पण परस्पराबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहित आहेत, परस्परांची सुखदुःख माहित आहेत. त्यामुळं आपला एखादा परम मित्र असतो, एखादी मैत्रीण असते, एखादी सखी असते, तिच्याबद्दल आपण ते आपल्याला सोडून गेली म्हणून ते आपल्या नजरेतून किंवा आपल्या दुरावा नाही येत. ते नातं कायमस्वरूपी तसंच टिकून राहतं. ते आपल्या आत हृदयात असतं. कधी ती भेटली तरी पण आपण एकमेकांची तसंच बोलणार आहे, आणि नाही भेटली म्हणून त्याचं दुःख नाही होणार आपल्याला, कारण ते मिळावं अशी आशा नव्हती, कारण ते सुटणारच होतं वयाच्या कुठल्या तरी टप्प्यावर जाऊन. फक्त ज्या टप्प्यात ते होतं त्या टप्प्यात त्या नात्याशी प्रामाणिक राहणं हाच त्यातला महत्वाचा भाग होता. बरोबर. द्रौपदी आणि कृष्ण किंवा कुंती आणि कृष्ण हा पण एक चर्चेचा विषय आहे. कुंती तर नात्यातलीच होती, तसं द्रौपदीचाही दोष बऱ्याच अंशी कृष्णावर आहे की तू उशीर आलास. म्हणजे नाही, हे द्रौपदी हे कृष्णाच्या बाबतीत असं म्हणू शकते, कारण कदाचित द्रौपदी आणि कृष्णाचं नातं हे चांगल्या मित्र मैत्रिणी किंवा सखी होती द्रौपदी कृष्णाची. म्हणजे आपल्या एखाद्या मित्रानं आपल्याला पाहिजे त्या वेळेत आला नाही असं आपण त्याच्यावर हक्क गाजवू शकतो. म्हणजे हे या अर्थानं आपण बघू. पण दुसऱ्या अर्थानं ज्यावेळी मी बघतो त्याच्याकडे, की तुम्ही तेव्हाच पोचणार आहे जेव्हा कोणतरी तुम्हाला आवाज देईल. तुम्ही आवाज न देता मी पोचणं शक्य नाही. म्हणजे उदाहरणार्थ आजच्या घडीशी आपण मिळतं करू की माझं सगळं सुखात चाललंय, सगळ्या गोष्टी नीट आहेत, मला पैसा नीट मिळतोय, माझी पोरं बाळ सगळी नीट शिकतात आहे, माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी नीट चालल्यात आहे, त्यावेळी देवाला आवाज द्यायची मला गरजच लागते. बरोबर. पण ज्या क्षणी माझ्यावर संकट येतात, ज्या क्षणी माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू होतात, की मी देवाला आवाज द्यायला सुरुवात करतो. मग देवाचं हे मत आहे की तुम्ही मला तेव्हा पण आवाज द्या जेव्हा तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाहीत. मग मी ही काळजी घेईन ती येणारच नाहीत, पण तुम्ही मला तेव्हाच आवाज द्यायला सुरुवात करणार की ज्यावेळी तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येणार आणि तुम्हाला असं वाटतं की आज प्रॉब्लेम आलं की मी लगेच उद्या सकाळी ते दूर करायला पाहिजे. तर तसं नाही होणार. दुसरी गोष्ट मी हे मानतो बघा, की ह्या पृथ्वीवर माणसाला देवानं मोकळं सोडलं, त्याच्या कुठल्याच कर्माशी देव स्वतः रिलेट राहतच नाही. नाहीतर मग मी चुकीचं करतोय, मला तेव्हा शिक्षा भेटल्या असते. मला मोकळं सोडलंय, तुला जे करायचं ते कर माणूस म्हणून, तुला चांगलं वाग, वाईट वाग, खरं वाग, खोटं वाग, तू जे वागशील त्याचं फळ तुला तिथंच मिळणार आहे, तुझ्या आयुष्यातच मिळणार आहे. पण देव त्यात काय हस्तक्षेप करतो असं मला नाही वाटत, आता पण नाही वाटत. म्हणजे नाहीतर मग देव हस्तक्षेप करत असता तर निर्भयासारखं काम करणाऱ्या माणसांचं तिथंच मुर्द पडलं असतं. पण मला असं वाटतं की ते तुमचं कर्म आहे, तुम्ही माणूस म्हणून जन्म आला ना तर तुमचं कर्म आहे. मग तिथं आपण फक्त ते कर्म सांगण्यात कमी पडतोय माणूस म्हणून. एखाद्या माणसाला शिकवण्यात, आपल्या पोराबाळांना शिकवण्यात, आपल्या घरातल्यांना शिकवण्यात माणूस म्हणून कमी पडतोय की तुम्ही दुसऱ्या माणसाची कसं वागलं पाहिजे. देवाची भूमिका ह्यात काहीच नाही. देव फक्त तुमच्या शेजारी उभा आहे साक्षी भावानं, तुम्ही आवाज दिला तुमच्या आयुष्यात तो येणार आहे. पण असं नाही होणार की तो येणार आहे म्हणून तो सगळ्याच गोष्टी करणार आहे. मग अर्जुनाला काही गरजच नव्हती ना की धनुष्यबाण घेऊन तिथं उभं राहायची. जर महाभारताचं युद्ध संपवायचं असतं तर कृष्णाला 5 मिनिटं लागली असते. मग सुदर्शनानं त्यानं वयनं पुढच्या सगळ्यांना मारलं असतं, एकट्या दुर्योधनाला मारला असता तरी महाभारतात युद्ध संपलं असतं. तुमच्या लढाया देव येऊन लढणारच नाही, त्यात तुम्हालाच लढायच्या येतात. फक्त त्या लढत असताना तुम्हाला हा विश्वास ठेवायचा आहे. मी असं मानतो की प्रेमात असू द्या, ज्ञानात असू द्या, समर्पण हा जीवनातला सगळ्यात मोठा भाव आहे. तुम्ही 100% कुणाला तरी समर्पित राहा आणि हे मान्य करा की माझा जय असू पराजय असू, मी माझं 100% देतोय, बाकी सगळं तुझं आहे. कृष्ण पण हे सांगतो ना, कर्म करत राहा, फळाची आशा करू नका. की तुम्ही फक्त तुमचं 100% काम करा. मग त्यात यश मिळतंय, अपयश मिळतंय, निराश व्हायची गरजच नाही ना, कारण यश आणि अपयश माझ्यावर सोपवा. तुम्ही फक्त काय करा, तुमचं काम करा. याच्यातला एक दुसरा असा भाग दिसतो मला असं की कृष्ण आणि अश्वत्थामा हा पण एक फार चर्चेचा विषय आहे नंतरच्या टप्प्यातला. म्हणजे आजही म्हटलं जातं की अश्वत्थामा जिवंत आहे किंवा कुठं आहे. तर ते मला कधी कधी असं वाटतं की म्हणजे माझं वैयक्तिक मत, मी एका ठिकाणी लिहून पण ठेवलंय की तू इतका परमात्मा आहेस, परमेश्वर आहेस, तर
अश्वत्थामाला माफ करून द्यायचंच ना. आता किती युगानुयुग त्याची ती बळबळणारी जखम आणि युगानुयुग तो सगळं सहन करतोयच की, इतकं सहन करायला लावायचं का? हा एक भाग आहे त्याच्या बघण्याचा. याच्याकडे कसं बघताय? नाही, मी ज्यावेळी अश्वत्थामाचं चरित्र वाचत होतो की ते फेमसच केले ते की माथ्यावर भरभरती जखम वाहताना नाही का अरण्यातनं जंगलातनं वगैरे अश्वत्थाम्याला चिरंजीव का केलं मग एवढ्या सगळ्या जखमीसह. पण शेवटी काय माहिती आहे का, तुमचं अपराध, तुम्ही केलेल्या चुका ह्या काळाच्या ओघात भविष्यात कोणी करू नये, किंवा ते करत असतील तर ते त्याला जाणीव राहावी की एवढ्या चुकीसाठी सुद्धा अश्वत्थामाला चिरंजीव केले पण जखम तशीच ठेवल्या भरभरती. अश्वत्थाम्याचा अपराध काही छोटा नव्हता. गर्भात, उत्तरेच्या गर्भात मारायचा प्रयत्न केलाय त्याने, ज्याला आपण आत्ताच्या काळात असं म्हणतो की गर्भ लिंग चाचणी आपण करतो, गर्भात आपण जन्माला यायच्या अगोदरच मारतो. अश्वत्थाम्याने तोच अपराध केलाय की गर्भात मारायचा प्रयत्न केलाय. म्हणजे आत्ताच्या काळात फार मोठं पापच आहे ते, पापच आहे. आणि इतकं मोठं पाप आहे की त्याची एवढी प्रचंड मोठी शिक्षा त्यानं दिल्या त्याला, अश्वत्थाम्याला, एवढी मोठी. आजच्या काळात आपण तेच करतोय. आपल्या हे लक्षात येणं झालं की एका अश्वत्थाम्यानं ते केलं तर त्याला इतकी मोठी शिक्षा भेटल्या. म्हणजे आता ते द्वापारयुग संपून कलयुग चालू आहे. आपण असं मानतो आता पण की बाबा अश्वत्थामा कुठेतरी जंगला वांगलात कुठेतरी भटकत असेल. मग त्या अपराधाला तेव्हा तिथं एवढी मोठी शिक्षा दिल्या. आजच्या काळात ज्यावेळेला आपण असं असंख्य अपराध करतो आणि त्याचं काहीच वाटत नाही आपल्याला, तर त्याची शिक्षा आपल्याला आयुष्यभर मिळणारच आहे. ती फक्त आता आपल्या नजरेच्या टप्प्यात दिसत नसेल, पण ती कधी ना कधी भरभरती जखम बाहेर येणार आणि त्या सगळ्या आजच्या काळातल्या तशा वागणाऱ्या माणसांना त्या शिक्षा मिळणारच आहे. बरोबर आहे. शेवटचं दृश्य असं दिसतं की पांडव सगळे जिंकलेत आणि मग कुंती आणि काही पांडव निघालेत आणि कृष्ण मात्र वाचले कुठेतरी. कृष्ण मात्र निवांत त्याच्या महालात जाऊन फक्त शांत बसलाय. हे मला या सगळ्या याच्यामध्ये ना हे दृश्य आहे ना ते फार टोचतं, दुःखित करून जातं. कारण हताश झालाय कृष्ण म्हणतो ना तो. मला वाटतं की शेवटच्या क्षणी ज्यावेळेस सगळं युद्ध संपलंय आणि तो त्याच्या जाऊन घरी थांबलाय आणि त्याच्याच जवळच्या माणसांनी त्याच्यावर आरोप करायचे किंवा त्यांच्या घरातून आरोप व्हायचा मदिरा पिऊन की सगळ्याचं कारणीभूत तुम्ही आहात. आणि मग तो सगळा, तर हे जी निराशा आहे ती भगवंताला चुकली नाही, परमात्म्याच्या ती आयुष्यात आली. म्हणजे कृष्णाला जर परमात्मा मानतोय आपण, मानायलाच हवं, तर त्याच्याही आयुष्यात ही निराशा आली. आजच्या काळात अशी निराशा आल्यानंतर त्यातनं काय कृष्ण काय दाखवतो, कसं बाहेर निघावं? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण असं बघितलं की मी मगाशी आपण चर्चाच केलीच की बाबा पांडवांनी त्याच्यावर ब्लेम ठेवला, कौरवांनी त्याच्यावर ब्लेम ठेवला. पण झालं कसं की कृष्णाकडे ज्यावेळी मी एका वेगळ्या अँगलनं बघतो की एक सर्वसामान्य घरातला माणूस जो तुरुंगात जन्माला आला, त्यानंतर त्यानं स्वतःच्या क्षमतांवर एक एक राजाला पराभूत करत 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 तो पुढे आला. पण तुम्हाला असं कधीच नाही दिसणार की द्वारकेची नगरी कृष्णाने ओसरला म्हणून कृष्ण द्वारकेचा राजा होता. द्वारकेचा राजा पण होता बलराम होता. कृष्ण स्वतः कधीच सत्ताधीश झालेला नाही बरं का, कधीच नाही झालेला सत्ताधीश. आणि कुठली सत्ता त्यानं स्वतः ताब्यात ठेवलं नाही, कुठलंच राज्य कधीच त्या ताब्यात ठेवलं नाही. महाभारताचं युद्ध जिंकल्यानंतर पांडव हे सर्व सत्ताधीश झाले, सर्व सत्ताधीश भारतवर्षातले. पण फक्त पांडव सर्व सत्ताधीश झाले असं नाही, तर पांडवांनंतर यादवांना विरोध करायची कुणाची ताकद राहिली नाही. कारण युद्ध कुणी जिंकून दिलं? कृष्णाने जिंकून दिलं. मग द्वारकेतले जे सगळे यादव आहेत ते सर्व सत्ताधीशच झाले. त्यांच्या कुठल्याच गोष्टीला विरोध करणं त्या काळातल्या कुणालाच शक्य नाही, कारण ते सर्वश्रेष्ठ झाले. आणि हेच कृष्णाचं वैशिष्ट्य होतं की सगळीकडचा पराभव झाला पण यादव स्थिर राहिले. आणि मग यादव स्थिर राहिल्यानंतर जेव्हा तुम्हाला विरोधच नाही, तुम्ही सर्व सत्ताधीश आहात, तेव्हा तुमचा उन्मत्तपणा वाढतो, 100% वाढतो. आणि मग ज्या माणसानं ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या असतात, हे सगळं उभं केलेलं असतं, काळाच्या ओघात ज्यावेळी तुम्ही त्या माणसाला महत्व द्यायचं बंद करता, नंतरच्या काळात बलराम आणि कृष्णाने वानप्रस्थाश्रम स्वीकारलं. वनात जाऊन राहिले ते शांत एकांतात दोघं पण. राजा दुसरा आहे द्वारकेचा. आणि त्यानंतर यादवांची स्वतःच भांडणं झाली ते सात्यकी आणि कृतवर्मामध्ये. आणि मग त्या भांडणातनं यादव कुळाचा संपूर्ण नाश झालाय. आणि हे आपल्या डोळ्यासमोर कृष्णाने बघितलंय. ज्यावेळी आपण हे सगळं बघतो आणि ज्यावेळी आपल्याला आपला कुठला तरी जीवनपट आठवत असेल की आपण जन्मलो कुठं, गोकुळात आपण कसं जगलो, मथुरेत आपण कसं जगलो, आपण द्वारकेकडे का प्रस्थान केलं, द्वारकेनंतर एवढा मोठा महाभारताचा आपण पट मांडला, त्या पटावर प्रत्येक चालीवर आपण आपली मोहर उमटवली,
युद्धातला प्रत्येक क्षण आपल्या बाजूने व्हावा म्हणून आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि ती प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर सुद्धा जगात ज्यावेळी शांती नांदते आता, त्यावेळी काही लोक स्वतःच्या सामर्थ्याने परत उन्मत्त झाली ते. आणि ती आपल्या घरातले आहेत, आपली मुलं बाळ आहेत, आपले नातेवाईक आहेत. मग शेवटी ना इलाज असतो, त्यांना सुद्धा मारावं लागतं. आणि मग त्यांना मारल्यानंतर जेव्हा खिन्न मनानं कृष्ण वनात जातो, रानात जातो, त्यावेळी मी असं बघतो की तुम्ही आयुष्यभर कष्ट करता, अपार कष्ट करता, आई वडील आपल्या मुलांसाठी इतकं काही करतात. आणि जर काही मुलं आई वडिलांना अनाथाश्रमात सोडत असतील, अनाथाश्रमात सोडत असतील, जीवनात सगळ्या टप्प्यावर सगळं काय मिळवलंय आणि अंतिम क्षणी तुमच्याजवळ जर कोणच नसेल, तर मग तुम्ही एवढं सगळं का केलं हा प्रश्न तुम्हाला पडतो. आणि ते कुणाला चुकलेलं नाही, मग ते आपल्याला नाही चुकलेलं आणि ते देवाला पण नाही चुकलेलं. देवानं कदाचित तो मानव अवतार धारण केलाय आणि मानवाला जे 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 सण करावं लागतं त्यानं ते सगळं सण केले. आणि त्या प्रत्येक भावनेशी तो प्रामाणिक राहिलाय, म्हणून कृष्णाच्या वाट्याला हे सगळं. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असे काही प्रसंग होते का की जिथं कृष्ण आधाराला उभा राहिला किंवा कृष्णामुळं सुरळीत झालं? आता कसं आहे की एकंदर व्यवसायात मला अपयश आलं. म्हणजे गेली 3-4 वर्ष मी व्यवसाय करतो, त्यात मी अपयशातनंच तो व्यवसाय अजून चालू आहे. आणि मधल्या काळात जो माझ्यासोबत एक चांगला आधार होता म्हणजे प्रेमाचा, मध्ये मला प्रेमभंगाचं दुःख पण सहन करायला लागलं. त्यातून बाहेर पडायला मला बराच काळ गेला. म्हणजे अजून पण मी त्यातून बाहेर 100% पडलो असं मला वाटत नाही. परंतु त्यातनं जे आता मी तुमच्या पुढं आहे तो फक्त कृष्णाच्या चारित्र्यामधूनच आहे. कारण मी त्याच्या जीवनातले जे टप्पे बघितले की प्रत्येक प्रसंगात त्याला सगळं सोडावं लागलं आणि पुन्हा परत निर्माण करावं लागलं. आयुष्याच्या शेवटी सुद्धा त्याला सगळं सोडावं लागलं आणि हे सगळं जग सोडून जावं लागलं. मग कृष्णाच्या चारित्र्यातनं मला एवढी प्रेरणा मिळाल्या की आता जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे मी तटस्थपणे बघतो की बाबा जे घडतंय ते त्याच्या इच्छेनं घडतंय आणि आपण फक्त आपलं 100% द्यायचं, बस. ते यश आहे अपयश आहे याचा विचार आपण नाही करायचा. अलीकडच्या काळात जर बघितलं तर कृष्ण याच्यावर राजकारण पण खूप सारं होत आहे. म्हणजे राजकीय जे पक्ष आहेत किंवा विरोधक आहेत सगळेच जण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. कृष्ण आणि कृष्णाच्या नावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यातनं खूप मोठं राजकारण पण होतंय. एक अभ्यासक म्हणून याचा त्रास होतो का? नाही, अभ्यासक म्हणून याचा त्रास होण्यापेक्षा माझं असं वैयक्तिक मत काय आहे माहिती आहे का, की ज्याला कृष्ण कळालाय, ज्याला कळालाय तो त्याचा फायदा नाही घ्यायचा प्रयत्न करणार. तो कृष्णासह जगण्याचा प्रयत्न करेल त्या नामासह. त्याच्या जगण्याशी रिलेटेड राहून आपल्या जगण्यातलं सगळं प्रॉब्लेम कृष्णाच्या चरणी अर्पण करून जगायचा प्रयत्न करेल. पण त्याचा फक्त एक तोट्याची बाजू बघितली तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि फायद्याची बाजू बघितली तर कधी नव्हे ते लोक आकर्षित होते ते त्या चारित्र्याकडे की बाबा कृष्ण समजून घेऊया आपण. पण माझं असं मत आहे की मी आता आपण एवढी चर्चा करतोय, जर तुम्ही मला एका अर्थाने जर असं विचारलं की कृष्ण तुम्हाला समजलाय का, तर समुद्रात जी जहाजं जात असतात आणि जहाजाच्या टोकावर एक हिमनग असतो वरती, की त्या जहाजाला असं वाटतं की एवढंच बर्फ आहे, ते जहाज त्याला वळसा घालून निघायचा प्रयत्न करत असतं आणि बरोबर जाऊन त्या बर्फाला थडकतं. कारण जहाजाचा बर्फाचा 10% भाग फक्त वरती दिसतो समुद्र आणि 90% भाग खाली असतो. कृष्ण तसा आहे. तुम्ही ज्ञानानं बघा, भक्तीनं बघा, विज्ञानानं बघा, कुठल्याही पद्धतीनं बघा, कृष्ण तुम्हाला 10% समजणार आहे. 90% कृष्ण तुम्हाला समजणारच नाही. कारण 90% कृष्ण जर तुम्हाला समजायचं असेल तर तुमच्याकडे फक्त भाव पाहिजे आणि शरण्य पाहिजे. आणि आत्ता सध्या माणूस 100% कुणाला शरण जाईल असा माणूसच नाही जगात. पण याचा फायदा राजकीय पक्ष किंवा राजकारणात घेतला जातोय. हो, घेणार की. बघा, ह्या जगात आहे ना प्रत्येक गोष्ट, आता मी माझ्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करणार आहे जो माझ्यासाठी महत्वाचा आहे. समजा त्यातनं जर माझी समजा एक 100, 500, 2000, 5000 मतं वाढणार असतील तर मी त्याचा फायदा घेणारच आहे. आणि मी तुम्हाला मगाही सांगितलं ना की तुमच्या हितल्या कुठल्याच वागण्यात देवाचा हस्तक्षेपच नाही. तुम्ही उद्या देवाचं मोठं मोठं बॅनर लावा आणि ते सगळा फायदा करून घ्या. हे ज्याचं मत आहे की ज्याला तिथं जिंकून यायला जे करावं लागतंय ते करतोय, त्यात कसलाच हस्तक्षेप नाही. आता ह्याचा मला त्रास होण्याचा काही संबंध नाही. कारण काय आहे की मला हे माहीत आहे की ह्याने नाही फायदा घेतला तर दुसरं कोणतरी घेणार आहे, दुसऱ्या कोणी नाही घेतला तर तिसरं कोणतरी घेणार आहे. कारण इथं जग फक्त फायद्यासाठीच बसले. जिथं माणसं देवाला सोडत नाहीत तिथं माणसाला सोडतील हा काही विषय येणार नाही. बरोबर आहे. शेवटचा प्रश्न असा की आता काही कृष्णावर लिहिण्याचा काही बेत आहे का? किंवा माझं असं मी असं ठरवलेलं की आपल्याला असा कृष्ण, म्हणजे मी UPला जाऊन आलोय, वृंदावनाला जाऊन आलोय, द्वारकेला जायचं राहिलंय फक्त माझं असं इच्छा होती की कृष्णाची सगळी ठिकाणं आपण अगोदर पूर्णतः फिरायची
त्या ठिकाणच्या जिथं जिथं कृष्ण बागडलाय, वावरलाय, त्या गोष्टींची आपण पहिल्यांदा समरस व्हायचं. आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो, कविता लिहायचा प्रयत्न केलाय, कथा लिहायचा प्रयत्न केलाय, पण माझा प्रॉब्लेम काय होतो की मी जेव्हा एखादी ओळ लिहितो ना, तेव्हा मला असं वाटतं ते अगोदरच कोणीतरी लिहिलंय. एखाद्या कविता जरी कृष्णावर लिहायची घेतली ना, मला असं आतनं वाटतं की यार ते वाचून वाचून असं वाटतं की हे कोणीतरी लिहिलंय. मग आपण लिहिणं आणि अजून कोणीतरी लिहिलंय, मग मी फक्त काय करतो, त्यातला भाव घेतो आणि फक्त त्या भावाशी समरस होतो. मग कुणी पण लिहू द्या, ते मला माझंच वाटतं. वा, सारे विश्वाची माझे घर. हो, तसंच मला तरी चालेल. खूप सखोल चर्चा झाली खरं तर. या चर्चेतनं एक वेगळा कृष्ण तुमच्या आमच्या भेटीला आणला खरं तर. सुरुवात जशी केली की कृष्ण समजायला कृष्ण व्हावं लागेल, त्याशिवाय कृष्ण समजणं शक्य आहे. कृष्णाच्या नावावर राजकारण केलं जाईल, कृष्णाच्या नावावर मतं मागितली जातील, कृष्णाच्या नावावर आपापला फायदा करून घेतला जाईल. हा ज्याचा त्याचा कृष्ण आहे. म्हणजे तुम्ही त्याचा फायदा करून घ्या, तो देव आहे. तुम्ही त्याचा फायदा करून नसेल घ्यायचा, नका करून घेऊ. पण कृष्ण हा त्रिकालबाधित सत्य आहे आणि कृष्ण समजायला, कृष्ण उमजायला आपला भाव तितका स्वच्छ असायला हवा, असंच नितीन पवार सरांनी सांगितलं. खूप खूप आभार या कार्यक्रमादरम्यान येऊन एक वेगळा अँगल आम्हाला कृष्णाचा कळाला. कारण कृष्ण कथा सांगणारे बरेच आहेत, गाणी गाणारे बरेच आहेत. कृष्ण समजून सांगायला तिथे इतकी पात्रता पण असावी लागते, अभ्यास पण असावा लागतो. आणि ह्या अँगलनं सगळं आम्हाला लक्षात आलं. तर खूप खूप आभार. काय बोलायचं आहे का? नाही, म्हणजे मी असं मानलंय, म्हणजे मी पण काय कृष्ण अभ्यासक असा काय नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कृष्ण आपल्या जीवनाशी रिलेटेड आहे, आपण बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलायला लागलो. पण मी असं मानतो की मी जे बोलतोय ते काही माझ्या मनात नाही. कृष्णाला असं वाटलं वा माझ्या तोंडातनं काही 4 शब्द जावं आणि त्याचा काहीतरी फायदा कुणाला झाला तर ते चांगलीच गोष्ट आहे. आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.